सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि या श्रावण महिन्यातील सर्व पुण्यफलदायी व्रतवैकल्यांचा तुम्हा सगळ्यांना लाभ व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते. कारण आता सोमवारी पहिला श्रावण सोमवार आहे, पण त्यासोबतच विनायकी चतुर्थी तिथी येत आहे. आणि विनायकी चतुर्थी तिथी जी आहे या दिवसापासून दुर्वा गणपती व्रत केलं जातं. ते कसं केलं जातं ते जाणून घेऊया. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण यामध्ये गणपती बाप्पांना आपण आराध्य दैवत मानतो. सगळ्यात पहिलं प्रथम स्थान त्यांना असतं. कोणतंही शुभ कार्य करताना प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते. तर यामध्ये दुर्वा गणपती व्रताचं देखील खूप महत्त्व आहे. जी काही संकट आहेत, अडीअडचणी आहेत, ते विघ्नहर्ता जरूर दूर करतील. चला तर मग बघूया की काय आहे हे व्रत. विनायकी चतुर्थीला इतकं महत्त्व का आहे? कारण आपल्याला 2 चतुर्थी तिथ्या प्राप्त होतात महिन्यामध्ये. एक जी येते ती कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी जी येते ती शुक्ल पक्षामध्ये. पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष येतो आणि अमावस्येनंतर शुक्ल पक्षाची सुरुवात होते. तर याबद्दल अधिक सविस्तर माहिती बघूया. म्हणजे जे सुरुवात प्रथमच करणार आहेत हे व्रत, तर त्यांना या सगळ्याबद्दल माहिती मिळेल. तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतचं बेल बटन प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन साधे सोपे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जे अगदी कुणीही सहज करू शकतं. दुर्वा गणपती व्रत हे एक महत्त्वाचे व्रत आहे बरं का, जे विशेषतः रविवारी येणाऱ्या विनायकी चतुर्थीपासून सुरू करतात. म्हणजे पुढील 6 महिने किंवा श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत केलं जातं. यामध्ये गणपतीला दुर्वा अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. दुर्वा गणपती व्रत केल्याने घरात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते असं मानलं जातं. सुरुवात कधी करायची? तर चतुर्थी तिथी ज्यापासून आहे तेव्हापासून आपण करू शकतो. अनेक जण या व्रताचा वसा घेऊन 6 महिने सलग प्रत्येक जे येणारं शुक्ल पक्षातील चतुर्थीचं हे व्रत आहे त्या तिथीला करतात. 6 महिने सलग केलं जातं. आणि याचा विधी काय आहे? तर गणपतीला दुर्वा अर्पण करून त्यांची पूजा केली जाते आणि गणपतीच्या मंत्रांचा जप केला जातो. घरात सुख, समृद्धी, यश आणि विघ्नांचे निवारण व्हावे यासाठी मनोमन गणपती बाप्पांना साकडे घातले जाते. दुर्वा या गणेशाला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या अर्पण केल्याने गणपती बाप्पा त्वरित प्रसन्न होतात. पण हे व्रत करताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी देखील बघूया. हे व्रत सुरू करताना सुरुवातीला संकल्प घेणे हे अतिशय आवश्यक आहे. पाणी हातामध्ये घेऊन अक्षदा, फुले, हळदी, कुंकू घेऊन संकल्प करायचा. तुम्ही किती वेळा करणार आहात? 6 महिने करणार आहात किंवा 5, 7 अशा प्रकारे संकल्प घ्या. या व्रतकाळामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे. काही उपवास वगैरे नाही केला तरी चालतो. आणि सात्विक आहार म्हणजे यामध्ये कोणतंही तुम्ही मद्यपान किंवा मांसाहार असला कोणताही प्रकार यामध्ये घेता कामा नये. नियमितपणे गणपतीची पूजा करावी. घरात देवाऱ्यातल्या गणपतीची आरती करावी नियमितपणे. आणि व्रत पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन देखील करणे हे महत्त्वाचे आहे. उद्यापन केल्यानंतर त्या व्रताचं आपल्याला फळ मिळतं. मध्ये गणपतीची जेव्हा आपण पूजा करणार आहोत, पंचोपचार किंवा षोडोपचार पद्धतीने पूजा करा किंवा साधा जलाभिषेक केला तरी चालतो. त्यानंतर गणपतीला प्रिय असणारं शेंदूर ते लावावं, अत्तर लावावं चंदनाचं आणि 21 किंवा 2100, 21,000, 21 लाख अशा प्रकारे दुर्वा वाहण्याचा संकल्प करायचा आहे. या जरी तुम्हाला रोज 21 लाख, 21,000 अशा नाही भेटल्या तरी तुम्ही संकल्प करायचा आहे. रोज तुम्ही 21 किंवा 108, 51 किंवा 2100 असं संकल्पपूर्वक तुम्ही दुर्वा अर्पण करायचे आहेत. आणि एक फक्त लाल फूल गुलाबाचं किंवा जास्वंदाचं अर्पण करायचं आहे. बास. इतकं सोपं हे व्रत आहे. महिन्यातून एकदा करू शकता चतुर्थी तिथीला किंवा मग दररोज तुम्ही दुर्वा वाहा, दररोज तुम्ही दुर्वा अर्पण करा. आणि हे व्रत जेव्हा आपण करत असतो तेव्हा गणपती अथर्व शिष्य म्हणावं, गणपती स्तोत्र म्हणावं किंवा मग गणपतीचा कोणताही साधा मंत्र जरी म्हटला तरी चालतो. ओम गण गणपते नमः किंवा ओम विघ्नेश्वराय नमः किंवा लंबोदराय नमः असं कोणतंही तुम्ही म्हणू शकता. वक्रतुंडाय नमः. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जास्त अवघड असे नियम नाही आहेत. पण श्रावणात फक्त एकदाच करता येणारे पण अतिशय साधे, सोपे, प्रचंड प्रभावी असे व्रत हे प्रत्येक गृहिणीने जरूर केले पाहिजे.
आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, घरात सुख समृद्धी आणि शांतता आणण्यासाठी हे व्रत जरूर केले जाते. यानंतर गणपती बाप्पांचे श्रावणानंतर आगमन होत असतं. म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना आपल्या घरी आगमनासाठी ह्या जो आहे व्रतविधी आहे. व्रताच्या समाप्तीस म्हणजे उद्यापन कसं करायचं आहे, तर या विशिष्ट विधी असा काही नाही आहे. पूजा वगैरे करायची, गरजू लोकांना दान करू शकता किंवा लाडू, मोदक वगैरे हे बनवून तुम्ही यांचं दान करू शकता. यामुळे व्रताचे संपूर्ण फळ मिळते असे मानले जाते. दुर्वा गणपती व्रत आणि उद्यापन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी तर येतेच, पण विघ्नांचा देखील समूळ नाश होते. कारण दुर्वा ह्या गणपतीला अतिशय प्रिय आहेत. दुर्वांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने आपण हे वाहने हे म्हणजे गणपती बाप्पांना आपल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना करणे आहे. गणपतीची पूजा करावी किंवा ब्राह्मणांना भोजन देखील उद्यापनाला घालू शकता किंवा वस्त्र, अन्न किंवा दान दक्षिणा तुम्ही करू शकता. याशिवाय प्रसादाचं वाटप जरूर केलं पाहिजे. तर अशा प्रकारे सुरू करा श्रावणातील दुर्वा गणपती व्रत आणि अनुभव स्वतः जरूर घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.